शोधना सगळ्या लोकांची हाक तुला पोहोचू दे आणि लोकांचं दुःख भय दूर कर आणि सगळ्यांना आरोग्य दे. या भारतामध्ये नवरात्र दसरा दिवाळी आनंदात होऊ दे रे रामा. आता काल आपण असं ऐकलं, बहुसाल राजाला नारद म्हणताय, बहुसाल राजा नंदाच्या दारापुढे जमलेल्या सगळ्या गोपी, यशोदा, रोहिणी, नंद आणि बलराम आणि अनेक गोपी जमले. ही प्रभावती गोपी जेव्हा भांडण घेऊन आली त्यावेळेला सगळे जमले आणि सगळ्यांनी पाहिलं की हिचा मुलगा येतोच, हिचा सासरा येतोच आणि आपल्या हातात येतोच. तेव्हा सगळ्यांना हसू आलं भगवंताच्या चरित्रात. असं गोकुळामध्ये रोजच सुख होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबा राय लिहितात, गोकुळीची आ सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बरं, ही गोष्ट कानोकानी चालली सगळ्या गोकुळामध्ये की आज प्रभावतीची घमेंड जिरवली, आज प्रभावतीची घमेंड जिरवली. आणि ती गोपी तिचे डोळे पाणावले आणि हात झटकत पाय आपटत निघाली. तिचे डोळे चंचल होऊन गेले. भगवंतानी पुन्हा तिचे जाऊन रूप धरलं, दुसरं तिच्या हातात हात धरलं. बघ गोपी, आता मला कोणतंही रूप धरता येतं. आता जर माझं भांडण घेऊन आली तर मी तुझ्या पतीचं रूप धारण करेल, यात संशय ठेवू नको. घाबरवलं तिला. कारण दुसऱ्या पुरुषानं पतीचं रूप घेणं, जसं इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं होतं तसंच रूप घेऊन टाकेन मी तुझ्या, आता यापुढे माझ्याशी आली. ती खजील झाली आणि घरी गेली. नारद म्हणाले, राजा, सगळ्या गोपी आश्चर्यचकित झाल्या, गदगदा हसल्या आणि त्या दिवसापासून कोणत्याही गोपीनं देवाला पकडण्याची हिम्मत केलेली नाही. नारद म्हणाले, राजा, गोपींच्या घरी फिरत लोणी चोरी करणारा हा श्याम मनोहर बालचंद्रासारखा वृद्धिंगत होऊ लागला. लोक याला चित्तहरण म्हणू लागले. म्हणून शब्द आहे चित्तचोर. गोकुळाची शोभा वाढू लागली. नवनंदन नावाचा गोप कृष्णाला घेऊन आपल्या घरी जात असे आणि त्याला बसवून रूप माधुर्य मोहून जात असे. हे नवनंद नावाचे एक नंद होते. हे देवाला घरी घेऊन जायचे, त्यांना बसवायचे आणि त्यांचं रूप माधुर्य पाहून मोहून जायचे. त्यांच्याबरोबर चेंडू खेळायचे, त्यांच्याबरोबर लढीवाळे करायचे, त्यांचे लीला गायन करायचे. आनंदात सगळ्या जगाला विसरून जायचे. पण भगवान जायचे त्यांच्या घरी. आनंदाचा कंदकबाई हा वसुदेव नंद, देवकी नंद, यशोदा नंद, नंदनंदन. राजा म्हणाला, महाराज, या नवनंदांची नावं सांगा. यांचं भाग्य इतकं का की भगवान यांच्या समोर ध्यानाकरता स्वतः जाऊन बसायचे, हास्य करायचे. ते पूर्वी कोण होते? 6 वृषभ भानू यांची मंगल कर्माचं वर्णन करा, सांगा. वृषभ भानू किती होते? 6. नारद म्हणाले, गय, विमल, श्रीयस, श्रीधर, मंगलमय, मंगल, रणवल्ली, रंगोजी आणि देवनायक हे नवनंद, हे नवनंद गोकुळात उत्पन्न झाले. वीतहोत्र, अग्निभूप, सांब, श्रीकर, गोपीत, श्रुत, व्रजेश, पावन, शांत यांना उपनंद म्हणतात. आता नीतिवंत, मार्गत, शुक्ल, पतंग, दिव्यवाहन, गोपेष्ट हे 6 वृषभ भानू यांनी व्रजात जन्म घेतला. याचं कारण हे गोलोकामध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्ण जिथे गोलोकात राहतात तिथे कृष्णचंद्राच्या निंजकुंजाच्या दारावर हातात काठी घेऊन पहारा करणारे हे जे वृषभ भानू आहे,
हे सगळे 6चे 6 गोलोकामध्ये भगवंताकडे पहारा करतात. आता हे नौकर आहे, तसे सेवक आहे देवाचे, नौकर नाही म्हणता येणार, सेवक. म्हणजे या सेवक करणाऱ्यांना मालकापासून लांब राहावं लागतं. अंगरक्षक हा पंतप्रधानाला हात लावू शकत नाही, राष्ट्रपतीला हात लावू शकत नाही, लांब राहावं लागतं. मग यांनी एकदा देवाला प्रार्थना केली की देवा आम्हाला तुमच्याबरोबर असं खेळायला याला त्याला मिळत नाही. म्हणून हे 6चे 6 रखवालदार, जसे जय विजय हे रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल झाले, तसे हे पहारा करणारे व्रजातले वृषभ भानू झाले. श्यामवर्ण ग्रुप यांचा रंग जो होता या श्यामवर्ण होता. आता व्रजामध्ये नंदनंदन नावाने, नंदाच्या वंशातले नंदनंदन नावाने प्रसिद्ध झाले. या निजकुंजामध्ये करोड गायी होत्या आणि या गायीचं पालन करीत होते. आता यांची ओळख अशी होती की हे डोक्यावर मोरपंख लावायचे, मुरली वाजवायचे. यांना उपनंद म्हणतात. या नावावरून ओळखले जायचे. कुंजवनाच्या दुर्गाच्या रक्षणाकरता दंड आणि पाश घेऊन 6 दारावर जे उभे राहिले ते वृषभ भानू झाले. आता जे गोलोकामध्ये कुंजवन आहे, जसं आपल्या वृंदावनात कुंजवन दाखवलं आहे तुम्हाला, तसं वरती आहे. तिथे जे 6 होते हे वृषभ भानू झाले आणि हे सर्व गोलोकातून खाली उतरलेले होते. यांचा प्रभाव जाणण्याकरता ब्रह्मदेव सुद्धा अपुरा पडतो. म्हणून यांच्या भाग्याचं वर्णन करता येत नाही. हे श्रीहरी बरोबर यांनी बालक्रीडा केलेली आहे. परवा पाहिलं तुम्ही की राधेबरोबर लग्न लागलं, राधेबरोबर लग्न लागलं. एकदा यमुनेच्या तीरावर कृष्णानं माती खाल्ली असं यशोदेच्या जवळ येऊन मुलांनी सांगितलं आणि सांगितलं, हे यशोदा मैया, हा तुझा पुत्र एवढा लाडका माती खातो. बलरामाने सांगितलं. आता इथली लीला बघा. यशोदेनं कृष्णाचा हात पकडला. का रे, तुला काही खायला नाही, माती खातो? तुझा मोठा भाऊ बलराम सुद्धा सांगतोय. असं म्हणून हातात काडी घेतली आणि कान धरला आणि काडी उगारली. आपल्याला चित्र हात उगारलेलं दिसतं. गर्ग संहितेमध्ये काडी घेतली. भगवान कृष्ण म्हणाले, आई, व्रजातली सारी मुलं खोटे आहेत. मी माती खाल्ली नाही. तुला माझ्यावर विश्वास नाही मला माहिती आहे. मग मी माती खाल्ली आहे ना, माझं तोंड पाय बरं. नारद म्हणाले, यशोदेनं भगवंताचं तोंड उघडलं तेव्हा तिला 3 गुणांनी रचलेलं ब्रह्मांड दिसलं. हे बहुशाल राजा, या यशोदेचं भाग्य आहे. आपल्याला एक ब्रह्मांड दिसत नाही, हिला भगवंताच्या कृपेने 3 ब्रह्मांड दिसले, 7 समुद्र दिसले, सप्तखंड दिसले, मोठे पर्वत दिसले, ब्रह्मलोकापर्यंत सगळे लोक दिसले, व्रजमंडल दिसलं. आणि हे पाहून हिनं आपले डोळे बंद केले आणि भगवान यमुना तटावर लोकांना ज्ञान सांगताय हे तिला दिसलं. अशा दृश्यामुळे तिची स्मृती नष्ट झाली. आपण कृष्णाचं वैभव पाहिलं आणि एकदम डोळे उघडले तर तिला काहीच आठवलं नाही. नारद म्हणाले, एकदा गोकुळात सगळ्या गोपी दधीमंथन करीत होत्या आणि घुसळीत होत्या. गोपाल कृष्णाचं चरित्र गात होता. यशोदेला ऐकू येत होतं हे की आपल्या मुलाचे गाणे सगळ्या गोपी गातात. आपणही आज दधीमंथन करणारी दासी घरी आली नाही म्हणून दधीमंथन करावं लागलं. आताही पहा ना, तुम्हाला या काळात ज्या भांडे घासणाऱ्या बाया नव्हत्या त्यांनी सुद्धा या 2 महिन्यात भांडे घासायला लागलं. कामावाल्याच ठेवायचे नाही, येऊ द्यायचं नाही कोणाला घरात. हळूहळू आणले तर रोग वाढून गेले, पसारून गेला.
ज्यांनी कधी पोळ्या लाटल्या नव्हत्या त्यांनाही पोळ्या लाटाव्या लागल्या. काळ. यशोदा सुद्धा प्रातःकाळी उठून दधी भांड्यामध्ये रवी घालून घुसळू लागली. आपल्या मंजिऱ्या मधुर नाद करीत करीत कृष्णाच्या भगवंता जागे झाले. हिने काय केलं होतं, बांगड्या अशा पक्क्या करून टाकल्या होत्या की आवाज यायला नको याला. भगवान उठले आणि नाचू लागले आईच्या मागे. नाचता नाचता लोण्याची याचना करू दे. तू खाय बाळ लोणी माझी आ बाळा, बाळ खातो मुकुंद लोणी, कौतुक पाहे नंदाराणी डोळे भरोनी. तू खाय बाळ साखर लोणी माझी आ बाळा. आई मला लोणी साखर दे. आणि म्हणे मी तुला देत नाही का रोज, माझं एवढं होऊन जाऊ दे. दधी म्हणतात. भगवंताला राग आला आणि भांड्याला लाथ मारली आणि पळून गेले. यशोदा संतापली, भगवंताला पकडण्याकरता मागे धावली. एका अंतरावर असलेल्या त्याला पकडू शकले नाही. असे उभे राहायचे आणि परत यशोदा पळायची, परत पळून जायचे. आईच्या हातात कसा येणार भगवान? भक्तांच्या ठिकाणी आपली भक्ती असते म्हणून भगवंताच्या हातात येतात. शेवटी आई थकली आणि काडी फेकली. भगवंतानी तिची दया आली त्यामुळे तिला घट्ट धरलं. तिला राग आला, तिने उखळीला बांधलं. ती दोरी 2 बोट कमी पडायची. आता प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा हा गुणाने बांधला जात नाही, तो दोरीला बांधला जाणार कसा? यशोदा खिन्न झाली. का रे, ही दोरी 2 बोट का कमी पडते? म्हणून तिने आपल्या डोक्याची लवकर सोडली छोटीशी. ती लावली तरी 2 बोट कमी पडले. मग तिला संशय आला, इथे काहीतरी गडबड आहे. कारण 2 बोट कमी पडणाऱ्या दोरीला आपण दुसरी 2 बोट दोरी लावल्यावर कमी कशी पडते? भगवंताला तिची दया आली आणि म्हणाले, आई मी स्वच्छंद गतीचा आहे, मला कोणी बांधू शकत नाही, पण आता तू बांधतेच आहे ना, चल बांध. म्हणून हे स्वतः बांधले गेले. भगवंताला बांधलं कोणी? बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. कोणाचे नौकर झाले? अर्जुनाचे. पण लक्षात ठेवा, एवढा त्याचा रथ हाकलला पण जाताना त्याला निरोप सुद्धा दिला नाही की मी निजधामाला जातो. समाजाचं काम करण्याकरता, धर्माचं काम करण्याकरता अर्जुनाच्या रथावर बसले. म्हणून लक्षात ठेवा, सामाजिक काम करताना आपल्याला दास्यत्व करावं लागलं तर अपमान मानायचा नाही. लग्नात, कार्यात, सामाजिक कार्यात, देशाच्या कामामध्ये सगळ्यांनी भराभर कामाला लागून मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे असं नाही ठेवायचं. धर्मराजाच्या राजसू यज्ञामध्ये भगवंतानी उष्टी पानं उचलली. आता श्रीमंत लोक काय करतात? नौकर लावून देतात. नाही, आपण स्वतः करायचं. भागवत सप्त्याचा भंडारा होतो, अमुक होतो. श्रीमंत लोक म्हणतात एक डालडाचा डबा घेऊन जा, एक तेलाचा डबा घेऊन घ्या, डब्बा घरी पाठवून दे. तिथे जेवतच नाही तो. तर हे डबे देऊ नये, नाम सप्त्याच्या प्रसादातून डबे नेऊ नये. तिथेच जेवावं. तिथे जेवले तर तो प्रसाद होतो. घरी जेवली की भोग. म्हणून भगवंताची अशी कृपा झाली की कर्माचा त्याग केला. ज्ञानी लोकांनाही जी प्राप्ती होत नाही ती प्राप्ती यशोदेला झाली. हा कशाचा प्रताप आहे? तर भक्तीचा प्रताप आहे. यशोदेने जन्मोजन्मी जी भक्ती केली भगवंताची, त्याच्या योगानं या अवतारात तो आपल्याला सापडला. भगवंताला ती बांधू शकली. भगवान बांधले गेले. का बांधले गेले? तर दह्याच्या मडक्याला लात मारली म्हणून. पोरं मारून देतात लात. म्हणून जी सुज्ञबाई आहे ना, ती तेल, तूप, दूध असं ओट्यावर उंच ठेवते.
कारण पोरांना राग आला की सांडून टाकतात. आणि जी बाई आजागळ आहे मग तिथं एक दिवशी तेल सांडतं, एक दिवशी तूप सांडतं, एक दिवशी दूध सांडतं, आणि मग मुलाला बदडतच बसते. सगळा बिस्किटाचा पुडा देऊन द्यायचा पोराला. तो काय करतो, खातो आणि बाकीचे तुकडे करून टाकतो. 2च द्यायचे आणि बाकीचे उचलून ठेवायचे. पण आळशी माता आहे हल्ली सगळ्या. घेऊन घेऊन खाऊन घे. मुलांना संस्कार राहत नाही. कोणती वस्तू खायची असेल काढून दुसऱ्या भांड्यात घ्यायची, त्याच्यातच खायची नाही. त्या वेळेला तिने बांधलं आणि भगवान बाहेर आले. गावातल्या काही गवळणी आल्या, हे यशोदे काय चाललंय? अगं म्हणे याने आज माझं दयाचं भांडं पडलं. म्हणे तुझं आजच फोडलं, आमचं रोज फोडून जातो, आम्ही असं बांधतो का त्याला? तू राजाची राणी आहे, 9 लक्ष काही घरी आहे तुझ्या, आणि आज जगाला गोकुळाला आनंद देणारा गोकुळाचा आत्मा. गोपींना कळालं होतं परमात्मा काय होते, गोकुळाचा आत्मा सो परमात्मा. पण आत्मा आणि परमात्मा करण्याकरता लागतो महात्मा. म्हणून महात्म्यांच्या आश्रमात जाता लोक 4-4, 5-5 दिवस राहतात आणि घरी जायला लागले की रडवायला लागतात. म्हणजे का, आता 1-2 महिने काही येता येणार नाही की 2 महिन्याने भेट होईल. महात्मा म्हणतो भजन करत राहा घरी, तुला हा आनंद मिळून जाईल. मग एखाद दिवशी स्वप्नामध्ये महात्माही दिसता, भजनही दिसतं, आणि मग आनंद होतो आला की आज महाराज स्वप्नात आले, आज देव स्वप्नात आले. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग माझ्या स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, मंत्र दिला रामकृष्ण हरी. दिवसे म्हणे माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. परमात्मा आपल्याजवळ येतो आणि स्वप्नात आपल्याला मंत्र दो. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाहरा, तथा लिखितवान प्राप्तो प्रबुद्धो बुधकौशिका. स्वप्नात सगळी रामरक्षा सांगितली आणि बुधकौशिक ऋषीनं सकाळी उठून लिहून काढली. मंगलमय विचार करा, चांगले विचार करा, परमात्मा तुम्हाला मदत करतो. मंगलायतनम हरिही, हा हरी आहे. हे राजा यशोदेचं घरकामात व्यस्त होऊन गेली. भगवान उखळ घेऊन ओढीत बाहेर आले. मुलंही आले त्यांच्यावर. यमुना तटावर 2 जुळं वृक्ष होते. श्रीकृष्ण त्या दोन्ही वृक्षांमध्ये हसत घुसले आणि उखळ वाकडं केलं. त्यामुळे दोन्ही झाडं असं उखळाला बांधले होते, असं आडवं केलं उखळ. ते दोन्ही झाडांमध्ये घुसले आणि त्या उखळाने ते झाडं कड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  पाडून टाकले. आवाज आल्याबरोबर व्रजघात झाला. काष्टातून अग्नी निघाला. वृक्षातून 2 पुरुष बाहेर पडले. त्यांनी कृष्णाला प्रदक्षिणा केली आणि भगवंताला नाव ठेवलं दामोदर. दावे धरोनी स्वकरी प्रवृत्ता, बांधीत होती उखळी माता. रडेत धीतो नवनीत खाता, गोविंद दामोदर माधवेती. असं भगवंताचं स्तोत्र गात होत्या गोपी. दोघेही म्हणाले, अच्युता तुझ्या दर्शनाने आम्ही ब्रह्मदंडापासून मुक्त झालो. तुझ्या भक्तीचा आम्हाला दोघांकडून अवहेलना होणार नाही असा आशीर्वाद दे. आता या दोघांनी भगवंताची प्रार्थना केली आहे. हे करुणानिधे जय मंगला मंगला, दामोदरा कृष्णा गोविंदा. तुला आमचा वारंवार नमस्कार. नारद म्हणाले, श्रीकृष्णाने त्या दोघांचा नमस्कार घेतला आणि ते उत्तर दिशेला निघून गेले. त्या भायलेल्या नंददीप गोपिका तिथे येऊन पोहोचल्या. मुलांना विचारू लागले की वारा नसताना हे 2 वृक्ष पडली कशी? व्रजातली म्हणाली, पडली कशी? जिथे कन्हैया आहे तिथे काही वेळ लागत नाही. 2 पुरुष बाहेर पडले. त्यांनी आपल्या कन्हैयाला निसून नमस्कार केला आणि आत्ता उत्तर दिशेला गेले. नारद म्हणाले, राजा मुलांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसेना.
नंदाने आपल्या मुलाला उखळातून मुक्त केलं, जवळ घेतलं, मस्तकाचं आवरण गेलं आणि लाड करीत नंद घरी आले. आणि कृष्णाला विचारलं, कृष्णा तुला बांधलं कोणी? पाहणं म्हणे, बाबा आज दिवाळीचा दिवस, आईनं मला बांधून ठेवलं, मी लोणी मागत होतो, ती म्हणाली लोणी मिळालं नाही, माझा हात लागून गेला मडक्याला, मडकं फुटून गेलं, तर इतकं मारलं. का रे म्हणे, मी मारलं का? म्हणे मग मारायचं काय बाकी ठेवलं? पत्नीला बोलले, आपल्या घरी आपण 100 गायी दान करतो आणि तू याला मारते? बहुशाल राजा म्हणाला, देव ऋषी नारदा, ते दिव्य पुरुष 2 कोण होते? कोणाच्या दोषामुळे त्यांना वृक्षत्व प्राप्त झालं होतं? आता हे चरित्र आपल्याला समजण्याकरता आहे. नारद म्हणाले, राजा, हे 2 कुबेराचे ज्येष्ठ पुत्र नल कुबेर आणि मणिग्रीव यांची नावं एक दिवशी नंदनवनात आले आणि मंदाकिनाच्या किनाऱ्यावर उभे राहून अप्सरा गुणगान गात होतात. ते तरुण वस्त्ररहित झाले, मद्य पिऊ लागले आणि त्या द्रव्याने त्यांना अहंकार आला. त्यावेळा देवल नावाचे ऋषी तिथून जात होते. त्यांनी सांगितले की तुमची स्मृती नष्ट होईल, तुम्ही वृक्ष व्हाल आणि निर्जल द्रव्याचा दर्प तुम्हाला चढेल, म्हणून तुम्ही दोघी भूतलावर 100 वृक्ष व्हा. द्वापाराच्या शेवटी व्रजमंडलामध्ये कालिंदी नदीच्या किनाऱ्यावर साक्षात परिपूर्ण परमात्मा गोलोकनाथ गोलोकातून तुम्हाला दर्शन देतील आणि तुम्हाला गती प्राप्त होईल. म्हणून तीर्थक्षेत्रावर गेल्यावर नदीवर विवस्त्र स्नान करू नये, मद्यपान करू नये, त्याच्याने पाप लागतो. म्हणून हे चरित्र भक्तांना सांगितलं आहे. नारद म्हणाले, राजा, अशा रीतीनं देवतांच्या शापापासून वृक्ष मोकळे झाले, मलगणियो भगवंताने मुक्त केले. आता लक्षात ठेवा, दयाचा हंडा फोडला म्हणून बांधले गेले होते का यांना मोकळं करायचं होतं म्हणून बांधले गेले होते? देवाची अगम्य लीला आहे, आश्चर्यकारक गोष्टी आहे. म्हणून सर्वसाधारण माणसाला भागवत कळत नाही, त्यांनी ऐकलं पाहिजे, वाचून कळत नाही. पण आता लोक भागवत काय करतात, एवढीशी गोष्ट सांगितली, गाणे म्हटलं की नाचले, भैया बजाएगा बाजा, भैया बजाएगा बाजा, बाय नाचता, पोरही नाचता, ढोलके वाजवतात आणि गोंधळ करतात. माणसाने या रासलीला ऐकाव्या, याच्या भानगडीत पडू नये. हे गर्भे तुम्ही तसे करायला लागले, त्यामुळे लोक बिघडून गेले. या लीला करायच्या नाही. लीला गान विनोदा वेदस्तुत भूपादा, नारायण नारायण जय गोविंद हरे. त्या सारंग्या वाजतात, ते तबले वाजतात, त्या पेट्या वाजतात आणि लोक धुंद होऊन जातात. धुंदीमध्ये कसेही वागतात. हे मुनिश्रेष्ठा, दुर्वास मुनी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता व्रजमंडलात आले. कालिंदी नदीच्या किनाऱ्यावर वालुकामय प्रदेशामध्ये महावनाच्या जवळ शोभायुक्त मदन गोपाल त्यांनी पाहिलं. भगवंताला मुलांच्या बरोबर मल्लयुद्ध करीत होते, सुलभ लीला करीत होते. सारे अंग धुळीने माखलेले होते, डोक्यावर कुरळे केस होते आणि दिगंबर अवस्थेत होते. कृष्णाला पाहून दुर्वासांना आश्चर्य वाटले आणि मनातल्या मनात म्हणाले, हा काय षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे, बालकांच्या बरोबर जमिनीवर लोळतोय? हा नंदाचा मुलगा आहे, हा परात्पर कृष्ण नाही. नाथ महाराजांनी याच्यावर एक अभंग लिहिला आहे की एकदा दुर्वास जेव्हा आले तेव्हा भगवान आपल्या अंगणात उभे होते, तर लहान मुलं लघवी करताना असं गोल फिरतात, तर देवही असे गोल फिरले. धरोनिया लिंग करीतसे रिंगण, भ्रमी पावला दुर्वास. दुर्वासाला भ्रमात टाकून दिलं. कारण जोपर्यंत तुमच्या मनात संशय आहे तोपर्यंत परमात्मा वेगळं दृश्य करतात आणि तुम्हाला. म्हणून संत काय सांगतात की संतांच्या गोष्टीवर, देवाच्या गोष्टीवर विश्वासच ठेवावा लागेल तुम्हाला. विश्वासो फलदायका. विश्वास, श्रद्धा आणि भक्ती ही फळ देते.
म्हणून काकडा करतो आपण सकाळी. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा, पायी ठेविला माथा. असो नसो भाव, हा भाव असो या नसो, पण तुम्ही भक्तीने करा. हळूहळू तुमचा भाव दृढ होईल. समर्थांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. एका श्रीमंत बाईच्या दारापुढे समर्थ भिक्षेला उभे राहिले. ती बाई म्हणाले, भिकारड्यांना काही काम नसतं. म्हणाले, ताई तुमच्यासारख्या श्रीमंतांचे हात भरलेले असतात, जड असतात, म्हणून तर आम्ही भिकारी लोक तुमच्या दारापुढे ठेवतो, येतो. त्या बाईला राग आला. तिने आपला पोताऱ्याचा बोळा घेतला आणि समर्थांच्या अंगावर फेकला. समर्थांनी तो पोताऱ्याचा बोळा उचलला, धुवून टाकला आणि त्याचा काकडा केला. रामाला सांगितलं, श्रीमंताच्या घरचा काकडा आहे. जसा जसा काकडा जळत जायचा तसं त्या बाईला सद्बुद्धी झाली आणि ती भगवंताला शरण आली. समर्थांना सांगितलं, महाराज मला काही सेवा द्या. म्हणे, रोज रामाचा काकडा होतो, तो काकडा तुझ्या घरून आला पाहिजे. त्या दिवसापासून तिच्या वंशातला काकडा अजून जळतोय. आपले सखाराम महाराज आहे ना, वर्षभराचे काकडे फैजपूरच्या दुकानातून कापड घेऊन पांडुरंगाला काकडा रोज 3:30ला सखाराम महाराजाचा असतो. 360 काकड्यांचं कापड दिलं जातं पांडुरंगाला, रोज काकडा कोणाचा? सखाराम महाराजाचा. 200 वर्ष झाले परंपरा चालली आहे, आज तागायतपर्यंत. आता अधिक मास आहे तरी काकडा. आणि शेवटच्या दिवशी चांदीचा दिवा देतात सखाराम महाराज पांडुरंगाला दर 3 वर्षांनी. अशी ही आपली अंबरनाथची गादी आहे. म्हणून बोलता चालता पांडुरंग म्हणजे सखाराम महाराज. आता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दाखवलं आणि खेळता खेळता त्यांच्या पोटात घुसून गेले आणि त्यांना महरलोक जनलोक दाखवलं. कोण घुसले? दुर्वास. पाताळ पाहिलं, ब्रह्मांडाचं दर्शन घेतलं. दुर्वास मुनीला श्वेत पर्वतावर थांबत होते तेही दिसलं. 100 कोटी वर्षापर्यंत भगवंताचं भजन आणि तपश्चर्या करत राहिले. इतक्यात दुसरा श्वास सोडला आणि श्वासाबरोबर बाहेर आले आणि मग त्यांची खात्री झाली की भगवान परमात्मा आहे. मार्कंड ऋषीने सुद्धा भगवंताच्या पोटात गेले होते. अशा प्रकारे त्यांना पाहण्याचा अंत लागेना. 1 सहस्र युगापर्यंत पाण्यामध्ये बुडून ठेवलं. त्यांची शक्ती नष्ट झाली, पाण्यात फिरू लागले. त्यांना दुसऱ्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं. एका सृष्टीतून दुसऱ्या सृष्टीत गेले. शिरोभाग असलेल्या लोकांच्या ब्रह्मदेवाच्या पर्यंत फिरत राहिले. अशा प्रकारे एका छिद्रातून दुसऱ्या शब्दात हरीचं स्मरण करीत करीत प्रविष्ट झाले आणि तोच त्यांना महाजन दिसलं. पाण्यात कोट्यावधी ब्रह्मांड त्यांनी पाहिलं. विरजा नदी दिसली आणि नदीतून ऋषी गोलोकात प्रवेश केला. गोवर्धन पर्वत, वृंदावन, यमुना सगळं दिसलं, ज्योतिर्मय दिसलं. दुर्वासांना बाहेर आल्यावर भगवान हसले आणि श्वासातून बाहेर काढल्यावर म्हणाले, महाराज काय काय दर्शन झालं. दुर्वासांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्या जमिनीवर त्यांनी लोळण घेतलं. गर्गाचार्य म्हणाले, देवऋषी नारदांनी हे कृष्णचरित्र बुद्धिमान अशा बहुसाल राजाला सांगितलं. हे चरित्र जो कोणी ऐकतो त्याचा देवाबद्दलचा संशय जातो, भगवंतावर भक्ती बसते. शौनक ऋषी म्हणाले, मिथिलेश्वर बहुशाल राजानं नारदाला आणखीन काय विचारलं ते सांगा. गर्गाचार्य म्हणाले, श्रीकृष्णाचं पुढील चरित्र विचारलं. नारदाने वृंदावन खंड सांगायला सुरुवात केली. वृंदावन खंड उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपण सुरू करू. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटं बंद राहील आणि नंतर अधिक मासाचा 13वा अध्याय सुरू होईल. श्री राम राम. बंद केले चारू. 2 मिनिटं लाव. एक किडे मेले की यांचा वास येतो. ठेवले फक्त लावायचे. घाम आल्यावर जास्त वेळ पण काय वाटतं. आता आवाज नाही येते बदलावला का. दुपारी काय झालं होतं, सकाळच्या प्रवचनात दुपारी खरखर खरखर वाजत होतं. बेरिंग जाईल जळेल. आता नाही येतो आवाज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. पूर्वाध्यायी अंतिकथन. अधिक मासी दीपा समान. आणिक नसे जगी पावन. ऐसे हरिने ऐकिले कथिले. काय सांगितलं कालच्या अध्यायामध्ये की दिव्यासारखं पुण्य नाही. परवा सांगितलं होतं आंघोळीसारखं पुण्य नाही. पद्मभूजनकाची वाणी ऐकोनिया चंद्रभगिनी. चंद्रभगिनी म्हणजे लक्ष्मी आणि भगवान पद्मभूषक. परमानंदे जोडोनी पाणी पुनरपि विनवितसे. पुन्हा लक्ष्मीने हात जोडले. अहो प्रभो देवादिदेवा स्वभक्तजनाच्या मनोभावा. तुम्ही पुरवाव्या सकळ मनोनि मी तुम्हा प्रति प्रार्थिते मागुती. मज लागी दीपकथा अतिसरळ सांगा. म्हणे महाराज मला दीपकथा तुम्ही सांगा. परी एकदा सुदापान तृतिक्याने नाही समाधान. पुन्हा पुन्हा गिवार्ण तयासी जाण करीतसे. महाराज सुधा रस प्याल्यावर पुन्हा पुन्हा प्यावंसं वाटतो. तसं ही कथा पुन्हा पुन्हा अशी ऐकावीशी वाटते. अधिक मासी दीपाचे फळ सांगा पुनरपी. कोणी लाविला दीपक कोणी विध्वंसला. काय पातक घडले ऐकोनी पद्मेची वाणी. आनंद बोले क्षीराब्द तू मतकामिनी. धन्य सगुणी झाली. हे लक्ष्मी तू धन्य झाली म्हणे समुद्राची मुलगी. पुनश्च दीपाचे फळ अन्य सांगतो निर्मळ. दीप विध्वंस पूजा सकळ पुण्य तात्काळ लोपते. दिवा जर विझवला तर आपलं पुण्य नष्ट प्राप्त. पूर्वी मथुरापुरी माझारी शाकली विप्रसदाचारी. वथते तयाच्या नारी रूप दोप सुंदरा. एक मथुरा नगरीमध्ये शाकली नावाचा विप्र होता. त्याला 2 पत्न्या होत्या. एकीचे नाव विमला दुसरीचे नाव सुशिला. दोन्ही प्रतिवता प्रतिसेवेला तत्पर. शाकिली ब्राह्मण समदेशी वर्ती अनुदन. तो दोन्ही चांगल्या होत्या म्हणून दोन्ही चांगले राहत होते. तयाचा गृहस्थाश्रम चालिला. गृहस्थाश्रम चांगला चालला होता. तेव्हा अधिक मास आला. अधिक मास आल्यानंतर ही शालीची भार्या सुशील सती ही यमुना नदीवर स्नान करायला गेली. त्यावेळेला गावातले लोक स्नान करीत होते. ती घरी परत आली. पतीला नमस्कार केला आणि विचारला आज यमुना नदीवर स्नानाची गर्दी काय. सुशीलेची ऐकोनी वाणी शकिले म्हणे कल्याणी. आज पुरुषोत्तम संक्रांतीहीन अधिक मास. तरी या माझी स्नानाचे पुण्य विशेष. पुण्यकारकाधिक मास जाणबा. जर आपण स्नान केलं आणि दिवा लावला तर
मनुष्याचं कल्याण होतं म्हणे. संपूर्ण मासपर्यंत दीप अखंडित लावावा यथार्थ, 1 महिनाभर दिवा लावावा. तयाचे समग्र करया वर्णानं चतुर्वदन नसे. दिव्याचं आणि स्नानाचं वर्णन करायला ब्रह्मदेव सुद्धा अपुरा आहे. ऐकोनी पतीची वाणी अत्यानंदे सुशिला म्हणे, मम आज्ञा करावी म्हणे, मला आज्ञा करा तुम्ही स्नानाची आणि दिवा लावायची. आज्ञेविण स्त्रियांनी कोणते कर्म करू नये धणी, आज्ञे वाचोनी यच्चिते तैसे वैखरी. शाकली म्हणे गे सुंदरी, पतिप्रिय हितमान नारी, तव नारी नसे. तुझं जी पतीचं ऐकते तिच्यासारखी नारी जगात नाही. तिने यथाविधी स्नान करून दीप लाविला जाण. घटस्थापन केला, एक तांब्या घेतला किंवा मातीचा तांब्या घ्यावा, त्यावर दिवा ठेवावा, त्याच्यात वात करावी, तंतुवात, आणि गंधाक्षर लावून संकल्प करून लावावं. आणि आता हिची जी दुसरी सवत होती विमला, ही दुःखी झाली. गृहकार्य सकळ टाकी सापत्नेचा द्वेष करी, काय करते झाली ऐका. हिच्या व्रतामध्ये विघ्न आलं पाहिजे म्हणे. ऐसा विचार करोनी दीपातोनी तेल हरी, दिव्यातून तेल काढून घे. मग सापत्न्याचं व्रत लोपलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समाधान होईल. केव्हा केव्हा जाता जाता फुंकर मारून दे, केव्हा केव्हा पदराने विजय. इतक्यात दृष्ट विमलेने दूत उच्छित केला त्वरेनं, सुशिला ये ओनी पुनरपिला विला. सुशिला घरात आली, तिने पुन्हा दिवा लावला, गृहकर्म करू लागली. तथापि विमला पापमणी सुशिलेची दृष्ट चुकवणी, जाते फुंकर घालोनी. पुन्हा तशी करायची, रात्री विझवून टाकायची. तिचे सकळ कृत्य सुशिलेने जाणिले सत्य. तिने जाणलं की आपली सवत करते, पण बोलली नाही. पुन्हा दीप लावोनी भर्तुदेवाच्या प्रसादे, अमावस्यापर्यंत दीप लावला. शेवटी ब्राह्मण दिधले नाना पक्वान्न, यथाशक्ती दक्षिणा व्रत केली. दृष्ट विमेले लागी दीपछेदोनी, अनंत दुःखाची जाचणी झाली. रूप सुंदर 3 पुत्र, अवचित मरण पावले जाण. शरीर झाले जीर्ण, वेळीच्या वेळी अन्न पाणी मिळेना. चरफडे मे देवनीवरी, सहस्र वर्ष तेथे रौरव नगरी. वृश्चिक डंकिती, यातना भोर भोगिती. पुढेचे जन्मी गाम सुकरी झाली, गावातली डुकरीन झाली. विष्ठा खात भक्षण, पुढे कातरी झाली भयंकर. तेथे सर्वदा वातभक्षी अन्न न मिळे. मग वंचकी कोल्हा जन्माला आली, पुढे वटवागुळ झाली. स्वविष्ठा भक्षी सककाडो, पुढील जन्म पाली झाली, मग पाल झाली. माद्री देशीन भिल्लीन झाली, मग दक्षिणेकडे भिल्लीन झाली. ती याच्या अंगी गलित कृष्ण झाले. ऐशी विमली पापिणी दीप विध्वंसोनी. असं तिला ते पाप लागलं आणि हिला मात्र वैकुंठाला गेली ही पती, आणि ही साहित्य मुक्ती मिळाली. पद्माधार सज्जन श्रोते ऐकती, चतुर त्रयोदशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपापल्या घरी उदबत्ती दिवा लावा आणि आरती म्हणा. योगे 28 विटेवर येऊ भावा, मांगे रखमाये दिश दिय शोभा. पुंडलिका भेटे परब्रह्म लेखा, चरणे वाहे भीमा बुद्धरी जगा. सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापदे, कामिनी मोहना मदनमूर्ती. भवतारका दरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा. आगाये सगुणाचे निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्ण. तुकाला लोटांगणे, मजठाव द्यावा श्रीचरणे. हेच करीतसे विनवणे, भवबंधने सोडवावे. भवबंधने सोडवावे, भवबंधने सोडवा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. उद्या सकाळी 8 वाजता. उद्या पौर्णिमा आहे, महापर्व काळ.